नमस्कार, मी सचिन रेड्डीज. आज मी आलेलो आहे पाम ब्लिस रिसॉर्ट इथे, जे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय. हे रिसॉर्ट जे आहे ते राजापूरच्या पुढे खारेपाटणच्या थोडं जवळ आहे. म्हणजे राजापूरपासून जवळजवळ 35 किलोमीटरवरती आहे. म्हणजे जर तुम्ही कारने आलात तर एक 38 किलोमीटरमध्ये तुम्ही 38 मिनटात कारने आलात तर 38 मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, खूप छान प्रॉपर्टी आहे. निसर्गरम्य, निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे पाम ब्लिस रिसॉर्ट आहे आणि खूप छान वाटतं आहे. तर चला, मी तुम्हाला या रिसॉर्टची सैर करवतो. राजापूरपासून 35 किलोमीटरवरती असलेलं हे पाम ब्लिस रिसॉर्ट. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला, तुम्ही इथे आलात की तुम्हाला हे बघा, निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे सुंदर असं रिसॉर्ट आहे. आजूबाजूला खरं तर काहीच नाही आहे. पुढे जाऊन थोड्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत, पण खूप सुंदर वाटतं. आणि काय सांगू तुम्हाला, शांतता आहे. फक्त प्राणी पक्षी यांचा आवाज असतो सकाळच्या वेळेस. आणि सुरुवात करतो तुम्हाला कुठून कसं आहे ते सगळं दाखवायला. ते बघा, हा यांचं इथून एंट्रन्स आहे, जिथे आपल्याला जर तुम्ही गाडीने आलात तर तुम्हाला इथे पार्किंगची व्यवस्था दिली जाते. पार्किंग अगदी स्पेशियस आहे आणि फ्री आहे. हे इथे यांचं गार्डन आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया दिलेला आहे. हे जे यांनी बांधलेलं आहे इथे म्हणजे राहण्याची सोय केलेली आहे. तर रूम्स आहेत आणि रूम्स खूपच स्पेशियस आणि सुटसुटीत आहेत. आतून पूर्ण इंटिरियर छान केलेलं आहे. सगळ्या ॲम्युनिटीज आहेत आतमध्ये. टी व्ही आणि गरम पाण्यासाठी केटल वगैरे सगळं प्रॉपर त्यांनी सेट केलेलं आहे. हे बघा, हे असे 3 वेगवेगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी बांधलेलं आहे राहण्यासाठी. रूम्स ज्या अवेलेबल आहेत, काही डिलक्स आहेत, काही सुपर डिलक्स आहेत. अशा 2 पद्धतीच्या रूम्स आहेत. आणि हे इथे समोर जे तुम्हाला दिसतंय, इथे राहून तुम्ही असं फोटो काढू शकता वगैरे. आणि छान प्रॉपर्टी आहे इथे, खूप छान थंड आहे. आता मी आलो आहे खरं तर उन्हाळ्यात आलेलो आहे, गरमीत आलेलो आहे, पण मला इथे गरमी बिलकुल जाणवत नाही आहे. कारण जे आजूबाजूला तुम्ही निसर्ग बघताय, खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे पाम ब्लिस रिसॉर्ट आहे. हे बघा, हा माझ्यामध्ये सुपर डिलक्सवाला असावा, कारण हा एकच सिंगल स्टँड अलोन असं बांधलेलं आहे. रूम्स हे 2 हत्ती इथे छान ठेवलेले आणि इथे बसून तुम्ही तुमच्या सोबत असलेल्यांसोबत फोटो काढू शकता. इथे रात्रीच्या वेळी ही लाईटिंग वगैरे केली जाते. काल रात्री मला व्हिडिओ काढता आला नाही, पण आता सध्या व्हिडिओ काढून घेतोय. रात्रीचे व्हिडिओ, रात्री कसं दिसतं हे त्याचे फोटोज मी आता याच्यानंतर टाकणार आहे. पण खूप छान आहे, खूप सुंदर अशी जागा आहे. मला आवडली खूप आणि नक्कीच मी वारंवार येईन किंवा रेकमेंड करेन की सर्वांनी इथे नक्की यावं. इथे बसून तुम्ही जेवू शकता. ऑर्डर करून, इथे बाजूला रेस्टॉरंट आहे, ते इथे ऑर्डर करून तुम्ही इथे जेवायला बसू शकता. अशी इथे जागा केलेली आहे. जागोजागी तुम्हाला यातनं वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं लावलेली दिसतील. हे बघा, पार्किंगमधून इथे आल्यानंतर इथे पहिले तर वॉशरूम्स आहेत आणि हा इथून वेलकम एरिया आहे. तर तुम्ही रिसेप्शनकडे चालायला सुरुवात करता. हा रिसेप्शन एरिया आहे. इथे आला की तुम्ही इथे एंट्री केली, इथे तुम्हाला चावी वगैरे देतात आणि तुम्ही तुमच्या जी कुठे तुम्ही रूम सिलेक्ट केली असेल, डिलक्स, सुपर डिलक्स जे काय आहे तिथे तुम्ही जाऊन राहू शकता. पण खरं सांगतो तुम्हाला, एकदम स्पेशियस आणि अमेझिंग अशी ही प्रॉपर्टी आहे. नक्की विजिट करा. आणि हा मगाशी जे मी रेस्टॉरंट दाखवलं त्याचा हा मागचा एरिया आहे. आणि आता आपण वळतोय गार्डनकडे.
हायवेपासून जरी आतमध्ये असलं तरी हा पण ऑलमोस्ट हायवेच आहे जिथून गाड्या ये जा करत असतात. त्यामुळे तुम्हाला इथे सापडण्यामध्ये काही प्रॉब्लेम कधी येणार नाही. हे जे आहे जे सुरुवातीला मी तुम्हाला आता दाखवतो, खरं तर नॉर्मली रिसेप्शन दाखवलं जातं, पण इथून जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे हे रेस्टॉरंट दिसतं यांचं, पाम ब्लिस रेस्टॉरंट करून. एकदम स्पेशियस आहे आणि सगळ्या मॉडर्न ॲम्युनिटीजनी सज्ज असं हे रिसॉर्ट आहे. इथे ह्यांचा हा आजचा मेनू दिसतोय, तुम्ही बघू शकता इकडे. रेस्टॉरंटचा हा मुख्य रिसेप्शन एरिया आहे आणि इथे टी व्ही वगैरे लावलेला आहे. प्लस हा पूर्ण ह्यांचं असं रेस्टॉरंट आहे. इथे बाहेर हे कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमचं इथे मशीन लावलेली आहे. इथे खूप वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत मला खाण्यासाठी, आईस्क्रीमसाठी वगैरे. छान आहे, मस्त आहे. चला रूम मी तुम्हाला जरा आतून दाखवतो. हे बघा, मस्त अशी स्पेशियस रूम आहे. इथे टी व्ही आणि गरम पाणी कॉफी वगैरे करून घेण्यासाठी ठेवलेलं आहे. समोर आरसा आणि कपडे ठेवण्यासाठी वरती AC. आणि हे बघा, मस्त बेड आहे. आरामात 3 जण झोपू शकतात. आम्ही आता काल मी, माझा मित्र आणि कृष्ण, आम्ही 3 जण होतो. आम्ही तिघेही छान ऐसपैस झोपलेलो, काही अनकम्फर्टेबल झालं नाही. तर आणि ते करून सुद्धा जर तुम्ही वेगळी अजून काही जण घेऊन आलात, म्हणजे समजा तुमची मोठी फॅमिली असेल, तरी आरामात इथे स्पेस होते. कारण इथे तुम्ही गादी टाकून झोपू शकता. वरती गादीवरती म्हणजे वरती बेडवरती लोक झोपतील, एवढी स्पेशियस जागा आहे. आणि इंटिरियर ते इतकं सुंदर आहे. आतमध्ये त्यांनी जे फ्रेग्रन्स रूम फ्रेशनर बांधलेलं आहे त्याचा सुगंध अजूनपर्यंत आहे. काल संध्याकाळी किंवा काल मे बी दुपारी वगैरे केलं असेल त्यांनी, पण छान. तिथे चार्जिंग पॉईंट्स पण दिलेले आहेत आणि इथे काही सामान ठेवण्यासाठी जागा. वळूया वॉशरूमकडे. हे बघा, इथे आम्ही वरती वायफाय पण लावलेला आहे. वायफाय खूप फास्ट आहे, हाय स्पीड, फास्ट स्पीड असा वायफाय आहे. आणि हे बघा, स्वच्छ क्लीन बाथरूम वॉशरूम आहे. बाथरूम वॉशरूम जे एकत्र आहे आणि पूर्ण मॉडर्न पद्धतीचं वेस्टर्न टॉयलेटवालं वॉशरूम, क्लीन, छान आहे.